हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता पर्विकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बीकॉम फर्स्ट सेमला जे फायनान्शियलचे अकाउंट बघत आहे NP ला, तर आज आपण सगळ्यात मोठा आणि संपूर्ण गणित बघणार आहोत आपण, ज्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे संपूर्ण गणित बघणार आहोत आपण. तर तुम्हाला मी यासाठी सगळ्यात पहिले सुरुवातीला तर गणित देतात तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा, म्हणजे तुमच्याकडे ते गणित काय राहणार, अवेलेबल राहणार मित्रांनो. तर बघा आता हे गणित आहे तुम्हाला मित्रांनो, आता जे आपण बघत आहे आणि आन्सर आपण त्याच्यावरती सोडूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे गणिताचा पूर्ण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या, म्हणजे वाटल्यास दोन याच्यामध्ये काढला तरी चालेल. तर हे बघा, आणि हा संपूर्ण म्हणजे हे गणित आहे संपूर्ण प्रमाणे इथून चालू होत आहे द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स पासून. तर हे संपूर्ण गणित तुम्ही बघा. एक तर छोटासा एक स्क्रॉप करून घ्यायचा व्हिडिओ, किंवा तुम्हाला आता या पद्धतीमध्ये हे बघा असा स्क्रीनशॉट तुम्ही काढसाल तर संपूर्ण आहे ना, त्याला रोटेट करून घ्यायचं बेटा, म्हणजे काय होणार आहे तो सरळ होऊन जाणार, म्हणजे संपूर्ण गणित येते तुम्हाला. काढला बेटा स्क्रीनशॉट? ओके, हां समजलं गणित. बघा आता काही गोष्टीच्या अभावामुळे आपल्याला गणित तर बघा सगळ्यात पहिले सुरुवातीला आपण तर श्री गणेश इथं दिलेलं आहे त्यांनी. The following trial balance are the extract from the books of Sri Ganesh for the year ending 31st December 2005. आहे की नाही मित्रांनो? हां, तर 31st डिसेंबर 2005 तर मी आखणी केलेली आहे. दोन याच्यावरती मी तुम्हाला इथं दाखवलं. हेडिंग या पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला. इन द बुक्स ऑफ श्री गणेश ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st डिसेंबर 2005. मी पहिले सुरुवातीला ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर पुन्हा त्या बाजूला दुसऱ्या पेजवरती तुमच्या हे पहिल्या पेजवरती आखणी करायची, त्याच्यानंतर ही दुसऱ्या पेजवरती इन द बुक्स ऑफ श्री गणेश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st डिसेंबर 2000. इथं लिहित असते तुम्हाला पर्टिक्युलर, आणि हा अमाऊंटचा कॉलम, हा सुद्धा अमाऊंटचा कॉलम. त्यानंतर हा सुद्धा पर्टिक्युलर, आणि हा अमाऊंट, आणि इथं सुद्धा अमाऊंट. दाखवून द्या वाटल्यास, काही हरकत नाही. हां, त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, इथं सुद्धा आपलं हेडिंग राहिलेलं आहे लिहायचं. इथं इन द बुक्स ऑफ कोण गणेश आहे ना, हां गणेश, श्री गणेश, फक्त गणेश दिलेला आहे. त्यानंतर इथं दाखवायचं असते तुम्हाला बॅलन्स शीट. आपण बॅलन्स शीट ओपन करत आहोत, आणि ॲज ऑन 31st डिसेंबर 2005. ओके, हा इथं लॅबिलिटी ही असेट, हा अमाऊंटचा कॉलम, हा पण अमाऊंटचा कॉलम, हा अमाऊंटचा कॉलम, हा अमाऊंटचा कॉलम. त्यानंतर बघा आता या प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं काय लिहितं, हे डेबिट बाजू, ही कोणती बाजू आहे तुमची? क्रेडिट बाजू आहे ना मित्रांनो. व्हिडिओ दिसत नसल्यास थोडा झूम करायचा बेटा, काहीच हरकत नाही. डेबिट आणि क्रेडिट. आता कसं आहे, ही जी सिस्टीम तुमच्यासाठी अवेलेबल केलेली आहे मी, किंवा इथं ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला दिसणार, इथं प्रॉफिट लॉस दिसणार, आणि याच्यावरती तुम्हाला बॅलन्स शीट. गणित खूप मोठा आहे आपलं, त्याच्यामुळे आपल्याला काय बघायचे आहे, तिन्ही पण अकाउंट बघायचे आहेत. तर या पद्धतीचं तुम्हाला हे 8 मार्कासाठी जे गणित येते, किंवा आता या NP ला 6 मार्क्ससाठी गणित आहे, हे तुम्हाला दिलेलं जास्त मोठं नसते. तर सुरुवातीला आपण ऍडजस्टमेंट सोडूया. तर ऍडजस्टमेंटमध्ये दिलेला आपल्याला इथं क्लोजिंग स्टॉक, सुरुवातीला काय दिलेला? क्लोजिंग स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक 1+3. आता सर 1+3 म्हणजे काय? ट्रेडिंग अकाउंटला 1 नंबर द्यायचा, याला 2 नंबर, आणि हा 3 नंबर आहे की नाही? हा, मग सरांनी सांगितलं आपल्याला की बाबा क्लोजिंग स्टॉक 1+3 म्हणजे 1+3 ना, 1+3 म्हणजे 3 मध्ये येते, म्हणजे क्लोजिंग स्टॉक इथे दाखवायचं बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? क्लोजिंग स्टॉक 15,000, 15,000, 15,000. त्यानंतर आपल्याला लिहायचं असते असेट बाजूला 3 मध्ये. त्यानंतर कुठे लिहायचं आहे तुम्हाला? 3 मध्ये क्लोजिंग स्टॉक 15,000. ओके मित्रांनो, हा आलं लक्षात? दिसते ना? हां, बघून घ्या. म्हणजे 1+3, 1+3. त्यानंतर बघा आता आपल्याला बघायचं असते आउटस्टँडिंग वेजेस. कोणतंही आउटस्टँडिंग असो, कोणतंही काय असो बेटा, आउटस्टँडिंग प्लस करतात. कोणती आउटस्टँडिंग असो, काय करायचं? ते प्लस करायचं. काय करायचं? प्लस. काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला, बिलकुल एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये आपण गणित बघत आहे. तर क्लोज आउटस्टँडिंग कोणतेही असो, काय करायचं? ते प्लस. आता वेजेस कुठे लिहित असतात? आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये बघितलेलं आहे
की वेजेस हे डेबिट बाजूला येते, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर वेजेस सुरुवातीला तुम्हाला बघायचं असते की वरती किती आहे म्हणून. तुम्ही जो स्क्रीनशॉट काढून ठेवला असेल तर ते गणित लिहून घ्या बेटा. पहिले गणित लिहायचा आणि नंतर तो व्हिडिओ बघायचा, सगळ्यात सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. बघा वेजेस, तर वेजेस दिलेला आपल्याला किती आहे, वेजेस 2000 आहे ना. मग या वेजेसमध्ये हे आउटस्टँडिंग वेजेस काय करायचं, प्लस करायचं. वेजेस आउटस्टँडिंग वेजेसमध्ये काय करतात, प्लस 2 वेजेस हे 2000. त्यानंतर 2 आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस 3000. याची करायची बेरीज, याची काय करायची बेरीज, ते आली 5000. त्याची काय करायची बेरीज. आणि हे आउटस्टँडिंग वेजेस इथे लिहायचं लायबिलिटी बाजूला. कुठे लिहायचं बेटा, ते लायबिलिटी बाजूला. आउटस्टँडिंग वेजेस 3000, आउटस्टँडिंग वेजेस कुठे लिहायचं 3000 डेबिट बाजूला. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा, इकडे लायबिलिटी बाजूला, इथं दाखवायचा, इथं प्लस करायचा. कोणतंही आउटस्टँडिंग वेजेस असो काय करायचं, ते प्लस करायचं. कोणतेही आउटस्टँडिंग असो काय करतात बेटा, प्लस करतात. कोणते आउटस्टँडिंग काय करायचं बेटा, प्लस करायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. असं नाही की कोणतंही सरांना सांगितलं आउटस्टँडिंग ट्रेडिंगच्या डेबिटला, जे प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये जे पद येत असेल ते पद त्या पदामध्येच प्लस करायचं आउटस्टँडिंग. फक्त तुम्हाला असं सांगत आहे मी की बा आउटस्टँडिंग हे प्लस करत असतात. काय प्लस करत असतात, आउटस्टँडिंग प्लस करतात. त्यानंतर प्रीपेड सॅलरी काय दिलेली आपल्याला, प्रीपेड सॅलरी. बघा प्रीपेड सॅलरी, प्रीपेड सॅलरी सुद्धा. मग सॅलरी कुठे येत असते, सॅलरी येते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, म्हणजे 2+3. मग सॅलरी, सॅलरी इथे लिहायची 2 सॅलरी. मग आता वरते बघायची आपण सॅलरी किती आहे म्हणून. वरते सॅलरी बघायची ट्रायल बॅलन्समध्ये. सॅलरी 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 वरते सॅलरी दिलेली हे 3 नंबरला आहे, 2000 आहे. हे बघा सॅलरी किती आहे 2000, म्हणजेच इथं दाखवायची ही 2000. त्यानंतर इथं लिहायचा आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी नाही आहे, प्रीपेड आहे, सॉरी. आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, प्रीपेड. प्रीपेड हे मायनस करतात. प्रीपेड काय करत असतात, मायनस. प्रीपेड सॅलरी मायनस करायची. प्रीपेड सॅलरी काय करायची बेटा, ती मायनस. प्रीपेड सॅलरी काय करायची, मायनस. प्रीपेड सॅलरी काय करत असतात, मायनस करतात. प्रीपेड सॅलरी काय करतात, मायनस करतात. हिला गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मायनस केल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट लिहायचा, इथं 1000. ही मायनस केल्यानंतर इथं 1000. त्याचा दुसरा इफेक्ट दाखवायचा असेडला. कुठे दाखवायचा त्याचा दुसरा इफेक्ट, असेडला. प्रीपेड सॅलरी 1000. बघा दाखवली आपण 1000. त्यानंतर आता ऍडजस्टमेंट आहे का याच्यामध्ये, नाही, संपल्या. खूप कमी आणि छोट्या याच्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट लिहिलेल्या आहेत, तुम्हाला समजण्यासाठी बघून घ्या. क्लोजिंग स्टॉक सगळ्यात पहिले पुन्हा समजून सांगतो. बघा क्लोजिंग स्टॉक 1+3 पहिली इकडे लिहायचा असेडला. त्यानंतर आपल्याला दाखवायचं आहे क्रेडिट बाजूला झालं. त्यानंतर कोणते एक्सपेन्सेसचं आउटस्टँडिंग असो ते प्लस करतात. तर त्यांनी आपल्याला वेजेसचं आउटस्टँडिंग दिलेलं होतं, आउटस्टँडिंग वेजेस इथं प्लस केलं आणि त्याचा दुसरा इफेक्ट दाखवला आपण लायबिलिटी बाजूला. कुठे दाखवला तो, लायबिलिटी बाजूला झालं. त्यानंतर आपल्याला खाली ऍडजस्टमेंटमध्ये दिलेला आहे त्यांनी प्रीपेड सॅलरी. काय दिले आहे, प्रीपेड सैलरी. प्रीपेड हे माइनस करतात. प्रीपेड क्या करत असतात, माइनस. क्या करना पड़ेगा आपको, माइनस करना पड़ेगा. प्रीपेड माइनस करना, उसका दूसरा इफेक्ट दिखाना आपको असेट बाजू में. प्रीपेड सैलरी का दिखाने का आपको, प्रीपेड सैलरी का दूसरा इफेक्ट असेट में. त्यानंतर बघा आता हे खालचे पद संपूर्ण संपले. आता ऍडजस्टमेंट सगळ्यात सुरुवातीला सोडायचं, म्हणजे पद काही राहत नाही. एक वेळा पद लिहिलेलं असेल तर पुन्हा रिपीट करायचं नाही. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक 1 नंबर ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. ट्रेड अकाउंटच्या कुठे ना, डेबिट बाजूला. ओपनिंग स्टॉक, ओपनिंग स्टॉक 2000. आता हे तुमच्या वहीमध्ये मोठे मोठे कॉलम असतात, त्याच्यामुळे पर्टिक्युलर मध्येच ते लिहायचं, जास्त इकडे तिकडे दाखवायचं नाही. परचेस, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतात. आय यामध्ये बघून घ्या. तर आपण इथं करूया. 2 परचेस शिकवलेला मी तुम्हाला. परचेस 36,600. आता परचेस रिटर्न आहे का बेटा, तर बघा परचेस रिटर्न आहे. हे परचेस दिलेला आहे. इथं दिलेला आपल्याला परचेस रिटर्न. काय दिलेला, परचेस रिटर्न दिसते ना, बघून घ्या. परचेस रिटर्न मायनस करतात. परचेस रिटर्नची अमाऊंट क्रेडिटला असते. परचेस रिटर्नची अमाऊंट कुठे असते, क्रेडिट बाजूला. परचेसची अमाऊंट कुठे असेल, डेबिटला. परचेस रिटर्न मायनस किती, परचेस रिटर्न मायनस 100 रुपीज. हे 100 रुपीज मायनस 2 परचेस रिटर्न्स. हे पूर्ण लिहायचं तुम्ही. परचेस रिटर्न मायनस 36,500. ओके, 36,500.
500. त्यानंतर सॅलरी, सॅलरी झालेलं आपलं, सॅलरीचं पद झालं. हा, ओपनिंग स्टॉक झालं, परचेस झालं, सॅलरी झालं, वेजेस पण झालं. पुन्हा लिहायचं. आणि मशिनरी, मशिनरी काय असते? असेट असते. मशिनरी काय असते बेटा? असेट. मग मशिनरी असेटला दाखवायची. मशिनरी कुठे दाखवायची? असेट बाजूला. मशिनरी असेटला किती आहे? 20,000. ही 20,000. त्यानंतर सेल, सेलमधून सेल रिटर्न मायनस करतात, तर सेल क्रेडिटला येत असते. ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला सेल. सेल कुठे लिहित असतात? ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला. सेल आहे 50,000. किती आहे बेटा? 50,000. बाय सेल्स रिटर्न्स. हां, सेल रिटर्न किती आहे? सेल रिटर्न बघा आता, सेल रिटर्न दिलेला आहे तुम्हाला 200. सेल रिटर्न किती दिलेला आहे? 200 आहे. सेल रिटर्न 200. हां, सेल रिटर्न लिहायचं 200 मायनस 49,800. 49,800. ओके, आहे बरोबर? हां, त्यानंतर बघा आता 49,200 झाला. त्यानंतर कॅश इन हँड 3 नंबर. कॅश इन हँड किती नंबर? 3. कॅश इन हँड असेटला येत असते. कॅश म्हणजे तुमच्या जवळ असलेला पैसा. कॅश इन हँड जो म्हणत असतो आपण, जो आपल्या जवळ असतो पैसा, आहे की नाही? हँड किती आहे? 14,000. हां, 14,000. त्यानंतर टॅक्स अँड रेंट. टॅक्स अँड रेंट. आता टॅक्स अँड रेंट प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण की टॅक्स म्हणजे आपल्याला तो भरावा लागत असतो. काय करावा लागतो? भरावा लागतो. तुम्हाला तो रेंट सुद्धा द्यावा लागते. हे एक्सपेन्सेस आहेत, म्हणून टॅक्स अँड रेंट. टॅक्स अँड रेंट किती? 5,000. टॅक्स अँड रेंट किती आहे? 5,000. कॅरेज ऑन परचेस सांगितलं त्यांनी 300. कॅरेज ऑन परचेस. कॅरेज ऑन परचेस दिलेलं असेल तर ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज ऑन सेल असेल तर प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. कॅरेज ऑन परचेस दिलेला आपल्याला 300. कॅरेज ऑन परचेस टू कॅरेज ऑन परचेस म्हणजेच कॅरेज इनवर्ड म्हणतात त्याला. काय म्हणतात? कॅरेज इनवर्ड. हे 300. त्यानंतर शिप रेंट. आता शिप रेंट जो दिलेला आहे हा सुद्धा ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. शिप रेंट म्हणजे जहाजाचे जे भाडं असते हा ट्रेडिंगच्या डेबिटला येत असतो, कारण की हा सुरुवातीला असतो म्हणून. शिप रेंट. नाही तर सर रेंट तर तुम्ही सांगितले प्रॉफिट लॉसला येते, नाही, परंतु शिप रेंट जे राहते ते ट्रेड अकाउंटच्या डेबिट बाजूला. शिप रेंट कुठे दाखवायचं? ट्रेडिंगच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस जे येते ते प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस टू एक्सपेन्सेस कोणते असो इथं येतील. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. हां, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 1,000. किती आहे बेटा? 1,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किती आपल्याला? 1,000. त्यानंतर रिपेअर्स. रिपेअर्स दिलेला आपल्याला 100. रिपेअर्स सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. रिपेअर सुद्धा प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कुठे येणार? डेबिट बाजूला. रिपेअर्स आहे 100 रुपीज. किती आहे? 100 रुपीज. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट म्हणजे मिळून राहिलेला आहे. हे ते प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आपलं झालेलंच आहे ना? झालेलं. बाय डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड 1,400. 1,400. त्यानंतर बिल रिसिवेबल. आता बिल रिसिवेबल आहे. रिसिवेबल म्हटलं तर असेट आहे. बिल रिसिवेबल कुठे येणार? असेट बाजूला. बिल रिसिवेबल कुठे येते? असेटला. बिल्स रिसिवेबल. हां, किती? 1,700. सेकंड कॉलम मध्ये बिल रिसिवेबल 1,700. बिल पेबल लॅबिलिटी बाजूला. आता बिल पेबल. बिल्स पेबल्स अमाऊंट 3,000. अमाऊंट किती? बघा. बिल रिसिवेबल. रिसिवेबल हे असेट बाजूला राहणार. रिसिवेबल कहाँ पे रहेगा आपका? असेट में. बिल पेबल कहाँ पे रहेगा आपका? लायबिलिटी में. जो एक बार अगर पैसे आपने किसी को दे दिए गुड्स परचेस करने के बाद, फिर से उस आदमी को देने का काम नाही. तर म्हणजे तुम्हाला पुन्हा देण्याची आवश्यकता नसते परचेस अगर केलेलं असेल तर. पण आणि बिल रिसिवेबल म्हणजे एक वेळा कोणत्या व्यक्तीला आपण माल सेल केला असेल तर तो व्यक्ती तुम्हाला वन टाइमच पैसे देणार, नंतर पुन्हा पुन्हा देणार नाही. त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आता बघा. ड्रॉइंग. ड्रॉइंग हे मायनस करतात. कॅपिटलमध्ये प्लस करायचं, नेट प्रॉफिट प्लस करायचं, त्याच्यानंतर ड्रॉइंग मायनस करायचं. त्यानंतर दिलेलं आपल्याला कॅपिटल. कॅपिटल इथंच येत असते. टू कॅपिटल. परचेस झाला. सेल हे इथचे पदर आले आपले. ओके ओके ओके. ते खालचं झालं. मशिनरी झालं. सेल झालं. फर्निचर्स. फर्निचर आलं बेटा, आहे की नाही? फर्निचर 2,000. फर्निचर्स असेट आहे. फर्निचर काय आपली? असेट 2,000.
फर्निचर का आपली असेट 2000. सेल झालं, सेलमधून सेल रिटर्न मायनस केलं ना त्याच्या खालचेच पद येईल ते. डेटर्स, डेटर्स सुद्धा असेटला. डेटर्स म्हणजे ज्या व्यक्तीला आपण माल विकलेला असेल त्यांच्याकडनं पैसे येणे बाकी आहेत त्यांना डेटर्स म्हणतात, आहे की नाही. डेटर्स 17,000. त्यानंतर क्रेडिटर, क्रेडिटर लॅबिलिटी बाजूला. म्हणजेच क्रेडिटर ज्या व्यक्तींना आपण पैसे द्यावं लागतात आपल्याला आणि ते उधारीचा व्यवहार दिलेला आपल्याला. 13,600. त्यानंतर परचेस रिटर्न झालं, सेल रिटर्न झालं, कॅश इन हँड सुद्धा झालं, रेंट अँड टॅक्स झालं, कॅरेज ऑन परचेस झालं, शिपरेंट झालं, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झालं, रिपेअर झालं, डिस्काउंट झालं, बिल पेबल, बिल रिसिबल, कॅपिटल. कॅपिटल आपल्याला 50,900. यामध्ये प्लस करायचं, नेहमीकरिता लक्षात ठेवायचं नेट प्रॉफिट. आता या गणिताचा जर नेट प्रॉफिट आहे ते मला माहित आहे म्हणून सांगतो तुम्हाला. ड्रॉइंग किती आहे दिलेले 3,900. हे प्लस आणि हे मायनस. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस दिलेला आपल्याला. जनरल एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट बाजूला. जनरल एक्सपेन्सेस किती आहे दिलेले जनरल एक्सपेन्सेस 6,200. बघ बेटा, आता कोणतंही आपलं पद राहिलेलं नाही. पहिले तुम्हाला खाली ऍडजस्टमेंट ज्या दिलेल्या असतात त्या सोडवायच्या, त्यानंतर आपल्याला काय सोडवायचे असतात हे ट्रायल बॅलन्स. ओके. बघा आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं असते की ही जे ट्रेडिंग अकाउंट दिलेला आहे तर तुम्हाला ही जी अमाऊंट असते यांची ऍडिशनल करावं लागते. काय करावं लागते बेटा? ऍडिशनल. मग याची जी ऍडिशनल असते ती ऍडिशनल करायची नेहमी घेता. काय करायची त्यांची ऍडिशनल. काय करायची त्यांची ऍडिशनल. तर यांची ऍडिशनल केली की ते ऍडिशनल येते 64,800. आता माझ्याकडे अवेलेबल आहे, कॅल्सी नाही आहे, वेळ लागेल त्याच्यामुळे मी ते डायरेक्ट लिहितो. तर बघा ही मी तुम्हाला या पहिले शिकवलेलं आहे तसं 64,800. त्यानंतर काय करायचं, ही ऍडिशनल केली. आता यांची ऍडिशनल करायची डेबिट बाजूची, म्हणजे क्रेडिट बाजूमधून हे डेबिट बाजू मायनस होणार आहे. क्रेडिट बाजूमधून डेबिट बाजू मायनस होणार आहे. कोणती बाजू मायनस होणार? हे बघा, या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस होणार, म्हणजे 64,800 मायनस यांची जी ऍडिशनल आहे ना ती मायनस होणार आहे. तर ती मायनस झाल्यानंतर ती मायनस, आता ती अमाऊंट नसते लिहिलेली, ग्रॉस प्रॉफिट खाली याचं इथं ग्रॉस प्रॉफिट. मग या क्रेडिट मधून डेबिट मायनस करायची. क्रेडिट मधून काय मायनस करायची? डेबिट मायनस करायची. तर ती क्रेडिट मधून डेबिट मायनस केल्यावर येते 16,000 म्हणजे 16,000. किती येते बेटा? 16,000. सांगितलं मी. पुन्हा लक्ष घ्या, यांची ऍडिशनल केली ही आली, मग या संपूर्ण अमाऊंटची ऍडिशनल केली आपण इथपर्यंत. मग यांची ऍडिशनल केली ते यामधून इथं मायनस करायची, इथे येणार आहे 16,000. मग ते दाखवायचं ग्रॉस प्रॉफिट. काय दाखवायचं असते आपल्याला? ग्रॉस प्रॉफिट. फॉर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लक्ष द्या, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सर हे काय लिहिलं? पी आणि एल म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ट्रान्सफर केलं तर इकडे ट्रान्सफर करायचं प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट 16,000 16,000 है ना. हे आलेलं ग्रॉस प्रॉफिट काय केलं आपण तिथं ट्रान्सफर केलं आणि याला काय करायचं आपल्याला? क्लोज करायचं. काय करायचं असते? क्लोज करायचं असते त्याला. लक्षात आलं. त्यानंतर बघा आता हे पुसलं मी इथं. तर ते तुम्ही पहिले पाहून घ्या. आता त्यानंतर सेम पद्धत. आता काय करायचं बेटा, यामध्ये सुद्धा इथं काय करायचं आपल्याला? इथं ऍडिशनल करायची की मोठी कोणती येते? तर मोठी हीच येणार आहे, कारण की इथं खूप मोठ्या अमाऊंट, छोट्या अमाऊंट आहे 16,000 अँड 1,400 म्हणजे किती येतं? 17,400. ही तोंडीच होते आपली 17,400. बघा 17,400 झालं. त्यानंतर बघा आता यांची ऍडिशनल करायची 5 आणि 6 7 आणि 7 13 13,300 17,400 13,300. ओके. पहा आता लक्ष द्या बेटा. 0 4 मधून 1 3 गेले 1 राहिला. 7 मधून 3 मायनस करा. 7 मधून किती मायनस करायचे? 3 4 राहतात, आहे की नाही? 4 4 5 6 7
4 आले, हा 0 म्हणजे 4600. या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस झाले, क्रेडिट मधून अरे पिंट्या डेबिट मायनस झाली रे. त्या क्रेडिटची ऍडिशनल केली, त्याच्यानंतर याची ऍडिशनल केली, मग त्या क्रेडिट मधून हे डेबिट काय करायची मायनस. इथं लिहायचं तुम्हाला टू नेट प्रॉफिट. हा 4100 आला का लक्षात. त्यानंतर आता हे इथं ट्रान्सफर दाखवायचं. हा ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. ओके. हा आता हे ट्रान्सफर करायची आहे तुम्हाला ही अमाऊंट 4200. समजलं, आलं लक्षात. हा त्यानंतर पाहता आता ही अमाऊंट इकडे ट्रान्सफर केली म्हणजे तुम्हाला इथं हे जे नेट प्रॉफिट दिलेलं आहे यामध्ये 4100. आता ही करायची ऍडिशनल, तुम्हाला काय करायची त्यांची ऍडिशनल. त्यांची ऍडिशनल केली तर ही येणार 55,000. किती येणार आहे 55,000 है ना. हे 1000 आणि हे 55,000. बघा आता त्यानंतर हा 55,000 आले. हा आता हे ड्रॉइंग काय करसान मायनस म्हणजे 51,100. आलं लक्षात. हा म्हणजे पुन्हा सांगतोय बघा, हे जे नेट प्रॉफिट आलेलं आहे हे नेट प्रॉफिट आपण ट्रान्सफर केली तर कॅपिटलमध्ये. कशामध्ये कॅपिटलमध्ये. याच्यामध्ये ऍडिशनल करायची आणि त्यानंतर ते जे ड्रॉइंग दिलेलं होतं तुम्हाला ते ड्रॉइंग मायनस करतात नाही विक्रीता. कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट प्लस झाल्यावर मायनस करायचं. आलं समजलं. आता बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची ऍडिशनल आली पाहिजे बॅलन्स शीटची. बॅलन्स शीटची काय आली पाहिजे तुमची एडिशनल. हाँ आपके एडिशनल आ गई. अगर सेम एडिशनल आपके आ गई तो आपका जो एग्जाम्पल है वो करेक्ट है, राइट है. बघा यांची ऍडिशनल येणार आहे 70,700. ही ऍडिशनल येते 70,700. आता माझ्याकडे अवेलेबल आहे, मी डायरेक्ट लिहिलं, तुम्ही बेरीज करून घे जा आहे की नाही. हा वाटल्यास मी पद पाहून घेतो की काही राहिलेलं आहे का आपलं. त्यानंतर बघा ही इथं 51,000 आहेत, 13,000 3,000 बरोबर आहेत. त्याला त्यानंतर 20,000 14 2,000 1,000 आणि 15 आहे बरोबर, काहीच टेन्शन. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करावं लागते फायनल अकाउंटचं गणित करावं लागेल. NEP ला दिलेलं आहे तुम्हाला फायनान्शियल अकाउंट. हा आणि बेटा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत अगर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे तुम्हाला मी अपलोड केलेल्या संपूर्ण व्हिडिओ हे नेहमी करता लवकरात लवकर मिळतील. स्क्रीनशॉट काढत असेल तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही, काढून घ्या स्क्रीनशॉट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा हे काय करायचं आहे तुम्हाला क्लोज करायचं असते. काय करायचं असते क्लोज. अगर तुम्ही हे क्लोज केलं नाही तर तुमचे कमीत कमी 4 मार्क कटतात. कमी करता. हेडिंग वगैरे पद्धतशीर टाकायचं, गणित पाहून घ्यायचं. समजलं. जय हिंद जय महाराष्ट्र.